नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला कोर्टात हजर केलं जाईल। विधान भवन राडा प्रकरणात नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही अटक झाली आहे। नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांचे तर ऋषिकेश टकले पडळकर यांचे कार्यकर्ते। काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, त्यामुळे मोठा गोंधळ झाला। त्यानंतर आता या प्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात। रुपाली, आपण पाहतोय देशमुख आणि टकले यांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय अपडेट या संदर्भात? काल विधान भवनात झालेल्या राड्यानंतर आता टकले आणि देशमुख या दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार आहे। कोर्टात हजर करण्यापूर्वी दोघांनाही मेडिकल सुद्धा दोघांचे केले जाणार आहे। कालच्या संपूर्ण राड्यानंतर आपण बघतो की कालच विधान भवनात सुरक्षा रक्षकांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता आणि नेमकं काय काय घडलं या संदर्भातली सविस्तर माहिती घेतली होती। आणि आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे आपण बघतो अधिवेशन सुरू असताना हे सगळं प्रकरण झालेलं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर यांना न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाईसाठी खरं तर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आणि त्याच्यामुळे आता पुढच्या काहीच वेळामध्ये ह्या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आता न्यायमूर्ती नेमकं ह्या संदर्भातला काय सुनावणी देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी